बॅक टू माय ब्लॉग. डिरेक्टली तुम्ही लोक मम्मी करत होतो. सो मम्मी आली आहे आणि काल होता मम्मीचा बर्थडे 11 जुलै. आज आहे 12 जुलै. सो कॅमेऱ्याच्या मागे मधू आहे, तिकडे सचिन आहे, उसको दिखा. सचिन आहे. तर आता आम्ही चाललो आहे सेलिब्रेशन करायला, कारण काल थोडं कमी केलं. सो आज मेन सेलिब्रेशन करणार आहोत. केक कटिंग आणि लंच डिनर सब साथ में, कारण आता वाजले 5:15 5:30. सो आता आम्ही एक रेस्टॉरंट आहे लिंक रोडला, तिकडे चाललो आहे. तिकडे गेल्यावर डिरेक्टली भेटूया. सी यू अँड हॅपी बर्थडे. आता आम्ही मम्मीसाठी केक घ्यायला आलो आणि आम्ही क्रेमॉरमध्ये आलो आहे. लिंक रोडला आहे ते. तिकडे मागे बघा, जस्ट फ्रेश पेस्ट्रीज आले आहेत, मिक्स फ्रूट आणि असाच मिक्स फ्रूट केक मी ऑर्डर केला आहे. सो आणि ही एक पेस्ट्री घेतली आहे. तर मधू आहे माझ्यासोबत अँड शी लुकिंग प्रिटी. आम्ही रिक्षावाल्या काकांना थांबवलं अँड माईक विसरलो यार. माईक विसरलो की असं थोडंसं मला मिसिंग वाटतं काहीतरी. आता आम्ही पोचलो आहे हॉटेलमध्ये. आम्ही कालिंदामध्ये आलो आहे, जे मलाडला लिंक रोडला आहे. अँड हे बघा, लक्ष नाही आहे कोणाचं, सगळे मेन्यू बघतायत. सो ह्याच्यामध्ये काहीतरी आयटम आहे अनार दही के कबाब. सो आम्ही ते ऑर्डर करतो. बघू आता ते कसं येतं काय येतं. अँड और क्या पण नाही, पेशावरी पनीर असं आम्ही ऑर्डर करतो आहे. बाकी मम्मी इकडे, मम्मीला सांगितलेलं आतमध्ये जा, ब्लॉग बनवायचा, मग बाहेर उभी राहिलेली. ठीक आहे. सचिन बोलला आज जाऊ, पण मी बोलली ब्लॉग बनवायचं असेल तर ब्लॉग आता आम्ही बसलेलो, ऑर्डर केलं सगळं. हे काहीतरी आयटम दिलंय, मॅरिनेटेड आहे हे कैसा था सचिन? स्वीट, थोड़ा स्वीट है ना? स्वीट आहे, स्वीट आणि थोडं नमकीन झालं. हे ना कशात तरी मॅरिनेटेड आहे, म्हणजे विनेगर तर नाही पण कशात तरी आहे. हे खाऊन पाहिलं, हे आहे गोड आहे, छान आहे, पण कशात काय केलेलं माहिती नाही, पण चांगलं आहे. आणि ह्याच्या सोबत 3 चटण्या दिलेल्या बघा इथे आणि पापड. काय? जस्ट चिली ऑइल, चिली गार्लिक, शेजवान अँड देन मिंट चटणी. ओके, पापड आणि हा टिश्यू. ये ना सचिन. पनीर आलेलं आहे आपलं. आणि तेरे प्लेट पे रखा है यहाँ पे. हाँ ठीक है, थैंक यू. ये सब पनीर, इसको रख दो अब, ले ले. हाँ रख दे, थैंक यू. ये क्या था वैसे? पनीर, पेशावरी पनीर. ठीक है, मधु के प्लेट में डाला इन्हें. मम्मी खाऊन सांग. मम्मी ना मी पेशवाई. हां खाऊन सांग मला कसं. पनीर आहे, ठीक आहे. चांगलं आहे, चांगला है. क्या बोले? इसको दिया ही नहीं था. हाँ यार, इसको तो दिया ही नहीं, इसको इग्नोर किया. नहीं, सचिन ने बोला इकडे इकडे वेज. अच्छा इसलिए. नहीं बोला. हाँ कैसा है? म्हणजे जसं जनरली असतं तसंच आहे. ओके, तो ऐसा कुछ हाइप नहीं है. हे आहे अनार दही कबाब. मैंने मंगाया. तू खा के तू ही बताएगी कि कैसा है. इसे पेस्ट्री होगा नीचे, ऊपर अनार का पैकेट. या ईट. चटनी से खायचं. मीठा होता है ये थोड़ा सा. यही गरम है, यही आराम से. कसं वाटलं मम्मी? तर आता हे जे आलंय ना दही अनार के कबाब, हे ट्राय करून तुम्हाला सांगा. ॲक्च्युली मी ट्राय केलं आहे. मी लास्ट दाखवायचं होते मी कसं कट केलं बघ. येत नाही मला. अनार के कबाब. अनार कबाब का. आता हे खाऊन बघ. पापड आलेलं केक. मम्मी इट्स व्हेरी झूम्ड. नसीब या नाफ है. अभी इधर करो. उसको तो अरे जिसको पसंद है उसको तो दे पहले. चीज केक मम्मी ने खाया. लास्ट है.
मधु को दे चांगले फ्लेवर अच्छा है ये कम है यार मेरे को वो केक खाना है चीज आहे याच्यात मला नाही आवडत ते कसं लगा पनीर टिक्का पीस मध्ये ना मुझे हे मला पण पराठा सो आपण खाऊन बघूया दोन पीसेस आमला दिस इज केरी कच्चा मिर्च कच्चा इमली का झोल बिरयानी सोबत नान पण भेटते वीना तेको देने के लिए बोल रही है नहीं मुझे मुझे नहीं है वो नान सचिन बाद में देख ये फोन ले सचिन का यहाँ से सचिन म्हणतो बिर्याणी सोबत नान पण मिळाला आणि ही बिर्याणी सचिनचं आरामात आहे गरम अयो आता आमचं जेवण झालंय बिर्याणी आलेली चिकन बिर्याणी पनीर टिक्का मसाला आणि दही अनारचे कबाब आणि अजून एक पनीरचं काहीतरी आयटम मी मागवलेलं विसरले आता अँड कोक एक जिंजर एल आणि अजून एक काहीतरी गोष्ट होती हां लेमन सोडा आणि सगळंच खूप छान होतं आता आम्ही केक मागवला आहे मी क्रॅम्युअरमध्ये गेलेले मगाशी सो आम्ही ऑर्डर करून आलेलो आणि त्यांनी केक इथे डिलिव्हर केला आहे ती घेऊन येते केक सो आता केक आलेला आहे आपण केक कट करूया आणि बर्थडे सेलिब्रेट करूया मधु हळू मेरे को लगा इसने केक ऐसा किया शांतपणा ओवर उधार के लिए होता ही नहीं ना So long story. ऐसा करना 1,000 years later. बर्थडे हैप्पी बर्थडे मम्मा मम्मी एक केक इधर का तुम्ही केक है ना फ्रूट केक है चेरी के डंठल भी रखे फ्रूट केक मला और ये इसने आपल्याला हा फ्रूट स्टँड आणून दिला फ्रूट फ्रूट स्टैंड मिक्स केक स्टँड आणून दिलाय सो आता आपण हा जरा फ्रूट केक संपय खाऊन घे इथे लाव ना एक आणि एक इथे लाव ना इथे लाव ना एक अलाउड टू पुट मम्मीचा केक आहे मम्मी थांब फोटो काढतो आम्ही केक कटिंग करतोय इथे मम्मा आहे मधु सचिन अँड लेट्स स्टार्ट बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर मम्मा हॅपी बर्थडे टू यू सचिन खिला मम्मी को त्यांनी आम्हाला आता हे असे 5 शॉट्स आणून दिलेत सो फर्स्ट कोण पिणार आहे कोई भी पिओ नाही ब्लॉक हां मम्मी बर्थडे गर्ल 5 शॉट्स हो पण हे काय कसलं पाणी मसाला आहे पान को पी रहे ऐसे लग रहे हैं गुड पाणी लिक्विड पान हां हां आता त्यांनी आम्हाला हे बिल आणून दिलं सो तेव्हा तिने आम्हाला हे 5 शॉट्स आणून दिले हे सगळे म्हणतात छान आहे आता मी ट्राय खरंच खूप असते अमेझिंग पान लस्सी टाईप्स आहे पण गोड नाही आहे परफेक्ट पान ब्लेंड आहे आणि माझ्यासाठी 8 आउट ऑफ 10 हे पण आहे हे काय पान आहे सुपारी 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 आणि आवळा दिस इज आंबा
आंबा आहे त्याचा आंबा चटपट आंबा ओ वाव मला घरी आणून म्हणजे आवडलं होतं हा आंबा आहे वाव हे मोठं जो वसुलेला आहे मस्त आहे सो इट इज कॉल्ड पान शॉट तर अर्धा ग्लास आपण 1 शॉट पिऊया सेलिब्रेशन झालंय हे लोक चालले उल्हासनगरला बाय बाय ओके ये बदलापूर जा रही है आणि मम्मी मलाडला चालली आहे बाय बाय हॅपी बर्थडे हॅलो कसे आहात तुम्ही सगळे मम्मीच्या बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओ पाहिलाच तुम्ही आणि त्यानंतर मी काही ब्लॉग शूट नाही केला आणि आता आज आहे 2-3 दिवसांनी मी शूट करते सो मी आता हे क्लब करणार आहे त्याच्यामध्ये आज मला सुट्टी आहे तर मग मी आता ऑमलेट ब्रेड बनवणार अँड त्यानंतर कॉर्न चाट बनवणार आहे मी ऑनलाईन काही कपडे मागवलेत सो ते तुम्हाला दाखवीन हे शर्ट पण ऑनलाईनच आहे अँड ते रिव्ह्यू करणार काही ज्वेलरी मागवली आहे ती पण तुम्हाला दाखवेन आणि प्राइजेस काय ते पण सांगेन आणि जमलं तर मार्केटला जाऊन फिश घेऊन येईन नाही जमलं तर इट्स ओके बाकी पुढचा सगळा दिवस माझा कसा जाणार आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवेन कारण बऱ्याच दिवसाने मला सुट्टी मिळाली आहे फायनली मी तुम्हाला म्हणाले की मी ऑमलेट बनवणार आहे पण किचनमध्ये येता येता माझ्या माइंडमध्ये असा एक थॉट आला की जरा व्हेरिएशन करूया सो ब्रेड पण आहे अंड पण आहे तर फ्रेंच टोस्ट बनवूया आणि एक ऑमलेट बनवूया असे 2 व्हेरिएशन्स बनवूया सो नाव डिरेक्टली लेट्स गो टू द रेसिपी आणि आता इथे झालं काय माहिती आहे मी पूर्ण ऑमलेट व्यवस्थित तो कॉर्नरने काढून घेतला पण पलटी करायच्या वेळेला तो सगळा तुटला पण त्याची टेस्ट खूप छान झालेली सो मी तो तसाच काढला प्लेटमध्ये आणि मग फ्रेंच टोस्ट बनवायला घेतलं अँड फ्रेंच टोस्ट खूप छान झालेले पण ऑमलेट तर आता ऑमलेट ब्रेड रेडी आहे आणि मी त्यासोबत जरा केचप आणि हे चिपोटले सॉस पण घेतलं आहे अँड खाऊन सांगते कसं आहे दिस इज मच बेटर मी आता खाऊन घेते आणि मग पुढे मी तुम्हाला जे कपडे मागवलेत ऑनलाईन ते दाखवणार आहे सी यू हा बघा हा आहे माझा लॅम्प मला इतका आवडलाय तो अच्छा बल्ब त्याच्यासोबतच आलेला आणि इथे ना हे आहेत खिळे सो ते फिटिंग ॲक्सेसरीज पण त्याच्यासोबतच आलेले ह्याची प्राइस काय कितीला पडला है ना आणि कसं ते मधूने जॉईन केलं ते सगळं मी तुम्हाला दाखवेन तर आता फायनली मी तुम्हाला माझे ऑनलाईन मागवलेले कपडे आणि ज्वेलरी दाखवणार आहे ॲक्च्युली बराच वेळ झाला मी विचार करते की शूट करू आणि सडनली माझं डोकं दुखायला लागलं मग मी आरामच केला मी म्हटलं जाऊ दे इट्स ओके तर आता मी तुम्हाला कपडे दाखवते ॲक्च्युली त्यातले 1-2 ड्रेसेस तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला ऑलरेडी पाहिलेत हा ड्रेस आहे बघा कुर्ता त्याला पॉकेट आहे आणि असं एलिफंट डिझाईन आहे मला पर्सनली हा कलर खूप आवडला सो मी हा ड्रेस मागवला मी घालून बघणार आहे हा कसा वाटतोय आणि नाही आवडला तर ऑब्व्हियसली मी रिटर्न करेन पण बघा असा ड्रेस आहे हा आणि ह्याचा पजामा प्लेन आहे थोडासा ट्रान्सपेरंट आहे इट्स ओके कुर्ता हा छान आहे हा एक कुर्ता आहे याच्यामध्ये तर एक अख्खा व्लॉग तुम्ही बघणार आहात ह्याच्यानंतर
जनरली कुर्त्याला साईड कट असतो ना, ह्याला साईड कट नाहीये, हा डिरेक्टली फ्रॉक पॅटर्न मध्ये तुम्ही बघा. आणि ह्याचं फिटिंग इतकं अमेझिंग आहे, मी तुम्हाला काय सांगू. मी तुम्हाला ड्रेसेस दाखवत जाईन आणि ह्याचे फोटोज पण लावत जाईन, म्हणजे मी घातलेले, सो दॅट तुम्हाला कळेल की कसं फिटिंग आहे. मग पजामा याचा सेम आहे बघा, सेम पजामा आहे, सेम प्रिंट. आणखी एक ड्रेस मागवला, ऍक्च्युली आता ते खूप ट्रेंड मध्ये आहे म्हणून मी मागवला. तो ड्रेस आहे म्हणजे हा हार्ट, हे बघा, वी नेक आहे आणि अशी स्लीव आहे, त्याला थोडंसं बलून, थोडंसं हलकंसं बलून पॅटर्न आहे. असा हा ड्रेस आहे आणि ह्याचा पजामा पण कोऑर्डिनेटेड आहे बघा, पूर्ण पजामाला बॉटम पर्यंत प्रिंट आहे. ह्याचंही मटेरियल खूप छान आलंय, फिटिंग खूप छान आहे. तुम्ही फोटो बघाल तर तुम्हाला कळेलच. हा एक स्कर्ट मागवलाय मी, हा एक फ्लोरल स्कर्ट मागवलाय. ह्याला असं एक स्लिट आहे, हा स्लिट खूप मोठा आहे, तर ह्याला मी थोडंसं असं शिवून घेणार आहे आणि खाली थोडंसं ओपन ठेवणार आहे, म्हणजे चालताना इझी व्हायला पाहिजे. त्याच स्कर्टवर मी एक टॉप मागवलाय मिंत्रावरून, जशी. सो मला व्हाईट कलरचंच काहीतरी हवं होतं आणि आजकाल मिंत्रावर जेव्हा तुम्ही ऑर्डर करता तेव्हा तुम्हाला ते रेकमेंड करतात, म्हणजे जर तुम्ही डेनिम्स घेताय किंवा पजामा घेताय किंवा असे स्कर्ट्स घेताय, तर ते तुम्हाला रेकमेंड करतात की हा टॉप ह्याच्यावर जाईल, एक सेट बनवून ते तुम्हाला नोटिफिकेशन पाठवतात. सो त्याच्यामध्ये मला हे आलं आणि मी लगेच ऑर्डर केलं आणि हे कॉम्बिनेशन खूप छान दिसतंय. हे बघा, आणि एक हा शर्ट आहे, हा शर्ट इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे, त्याला थोडंसं नेट पॅटर्न आहे, तुम्हाला दिसत असेल. ह्या शर्टवर मला खूप कॉम्प्लिमेंट्स मिळाले, पण हा ऑनलाईन घेतलेला नाहीये. मी मध्ये बँड्रा लिंकिंगला गेलेले, मध्ये नाही म्हणजे झाले त्याला खूप दिवस झाले, 15-20 दिवस झाले असतील, तर तेव्हा मी हे शर्ट घेतलेलं. आणि सेम मानसीने पण एक शर्ट घेतले, नॉट सिमिलर, पण एक अजून शर्ट मानसीने घेतलेला ब्लॅक कलरचा, आणि तो पण शर्ट खूप अमेझिंग होता. आणि आम्हाला हे शर्ट्स मिळाले ओनली फॉर ₹300 ईच. म्हणजे मी तुम्हाला काय सांगू आता, ह्यांची क्वालिटी प्युअर कॉटन आहे आणि मला म्हणून ना स्ट्रीट शॉपिंग खूप आवडतं, स्पेशली बँड्रा लिंकिंग, बँड्रा हिल रोड, तिकडे अमेझिंग गोष्टी मिळतात, तुम्ही म्हणाल ते मिळेल तिकडे. आणि तिकडे ज्वेलरी, तिकडे फुटवेअर, पर्सेस, सगळंच मिळतं. तर आता मी तुम्हाला ऑनलाईन मागवलेली ज्वेलरी दाखवते. ओके, वन मोर थिंग, हे जे शर्ट मी घातलंय, जर तुम्हाला हे आवडलं असेल तर ह्याची पण लिंक मी देईन, कारण हे पण ऑनलाईन आहे. हे मिशोवरून मागवलंय आणि आता मी तुम्हाला जेवढे कपडे दाखवले त्यामध्ये ना थोडंसं मिक्स आहे, लाईक काही गोष्टी आर फ्रॉम मिशो आणि काही आर फ्रॉम मिंत्रा, तर ते मी तुम्हाला लिंक दिल्यावर कळेलच. सो लेट्स स्टार्ट विथ ज्वेलरी. हे जे मी घातलंय गळ्यात, हे पण ऑनलाईन आहे. हे मी इथे आमच्या इथे मार्केटला गेलेले मागे, तिकडे मला 150 रुपीजला इयरिंग्स मिळालेत, तर हे ऑफलाईन आहे. स्टार्ट विथ ही बघा, ही एक अंगठी आहे, ह्याला आवाज येत असेल, घुंगरूची अंगठी आहे बघा, दिसते. तर ही अंगठी आणि हे गळ्यातलं मी एकत्र मागवलेलं, अँड इट इज व्हेरी प्रिटी आणि काहीतरी युनिक. बँगल्स, ह्याला पॅरेट डिझाईन आहे, हे बघा, असं घालू शकतो. सो दीज आर कुंदन पर्ल इयरिंग्स, हे मिशोवरून आहेत. सो हे इयरिंग्स आहेत, दीज आर ऑल्सो फ्रॉम मिशो. खूप सुंदर दिसतात हे इयरिंग्स. हे बघा, हे आहे ब्रेसलेट, चेरी ब्रेसलेट. हे सहज माझ्या हातात जातं, ऍक्च्युली थोडं जास्त मोठं आहे पण खूप सुंदर आहे. त्याला बघा असं चेरी लटकन आहे आणि बाजूला एक हार्ट आहे, दिसत असेल. मिनिमल नेकलेस विच इज अगेन फ्रॉम मिशो. हार्ट नेक पीस छोटूसा, हे आहे फ्रॉम जोकर अँड विच. तर हे बघा, हे बटरफ्लाय इयरिंग्स आहेत. त्या दिवशी आम्ही बँड्राला गेलेलो तेव्हा आम्ही हे घेतले. सेम मानसीकडे पण आहे आणि माझ्याकडे पण आहे. आणि हे बघा, हे इयरिंग्स पण बँड्रावरून घेतलेत, बँड्रा मार्केटमधून. आणि व्हेरी ब्युटिफुल इयरिंग्स. ही अंगठी मला मधूने गिफ्ट केलेली मला वाटतं, आणि ही बिग बॉसच्या वेळेची अंगठी आहे. येस, सो दॅट्स इट. ज्वेलरी इतकीच आहे माझ्याकडे. आता हा ज्वेलरीचा व्हिडिओ तुम्हाला इंस्टाग्रामला पण दिसेल. मी थोडंसं चेंज करून वेअर करून व्हिडिओ टाकेन, कारण खूप दिवस झाले मी व्हिडिओज अपलोड नाही केलेत इंस्टाग्रामला. सो आता मी करेन. तुम्हाला माझे व्लॉग्स कसे वाटतायत ते मला नक्की सांगा. मला माहिती आहे मध्ये खूप कन्सिस्टन्सी ब्रेक झाली आहे,
आणि त्यामुळे थोडासा रिस्पॉन्स कमी झालाय, बट नेव्हर माइंड, मी पुन्हा प्रयत्न करेन कन्सिस्टंट होण्याचा. ऍक्च्युली इतकं रेग्युलरली शूट चाललंय, टचवूड, ती पण चांगलीच गोष्ट आहे. पण मग त्यामुळे युट्यूबवर मला खूप वेळ देता येत नाहीये, बट आय विल मेक शुअर की मी युट्यूबला पण वेळ देऊ. मला ऍक्च्युली भंडारधाराला जायचंय पावसाळ्यात. मला मानसीने सांगितलेलं की भंडारधारा इज व्हेरी ब्युटिफुल, खूप सुंदर आहे, तू प्लीज जा तिकडे. तर माझा प्रयत्न सुरू आहे की आता मी महाराष्ट्र एक्सप्लोर करू. माझ्या एका फ्रेंडने मला सांगितलेलं की कोकण सिरीज कर, अँड मानसीने सांगितलं की भंडारधारा खूप सुंदर आहे. मला ऍक्च्युली ट्रॅव्हलिंग करायला खूप आवडतं, सो मला महाराष्ट्रात ट्रॅव्हल सिरीज करायची आहे. अँड त्यासाठी मला वेळ हवाय, जो आता मिळत नाहीये, बट आय एम शुअर पुढे मिळेल वेळ आणि मग मी महाराष्ट्र सिरीज करेन. सो तुम्ही पाहिलंच, मी ऑनलाईन जे कपडे मागवलेले आणि जी ज्वेलरी ती सगळेच तुम्हाला दाखवलं. आणि आता आम्ही ऑर्डर केलंय चायनीज, चिकन चिल्ली, फ्राईड राईस, आणि आम्ही जेवतोय आता. आता आम्ही असं ठरवलंय की एव्हरी वीक 2 फूड ब्लॉग टाकायचे. मम्मी बनवेल डिशेस.